नक्षत्रांचा साजले ऊनी रात्र अंगणी आली, दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली, संगे होता हरी जाहले बावरी, संगे होता हरी जाहले बावरी, मी अभिसारिका ही निराळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगात न्हाऊन आली, आली माझ्या घरी ही दिवाळी. जय हरी विठ्ठल माऊली. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. या संगीतमय सोहळ्याच्या पहिल्या भागामध्ये मी सन्मिता धापटे शिंदे तुम्हा सर्वांचं मनोभावे स्वागत करते. भविष्यात घडणाऱ्या शुभ घटनांचे संकेत देणारा प्रसंग म्हणजेच शकुन. पण हाच शकुन संत तुकाराम महाराजांनी एका वेगळ्याच पद्धतीने त्यांच्या अभंगांमधून आपल्यासमोर मांडला आहे. त्यांनी अभंगांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे त्यांचा संसार, प्रपंच, व्यवसाय हे सगळं उद्ध्वस्त झालं तरीही संत तुकाराम महाराज त्याचं वर्णन करताना म्हणतात की हा अवघा शकुन झाला आहे, अर्थात हे चांगलंच घडलं आहे. याचं कारण म्हणजे हे घडल्यामुळे मी ईश्वराची भक्ती करण्यामध्ये आता रममाण झालो आहे. आता ईश्वराशी माझं मन एकाग्र झालं आहे. अशा अर्थाने शकुनाचा संत तुकाराम महाराजांनी एक खूप सुंदर उल्लेख आपल्या अभंगामध्ये केलेला दिसून येतो. ते म्हणतात की यामुळेच माझा सारा शीण नाहीसा झाला आणि इतकंच नाही तर त्यांना विठ्ठलाचं दर्शनसुद्धा झालं. एखादा माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याची इच्छा एवढीच असते की जन्म मरणाच्या फेऱ्यापासून आपल्याला मुक्तता मिळावी. खरी मुक्ती ही काय आहे तर मृत्यूसमयी निरीच्छ होऊन म्हणजे कुठल्याही इच्छा मनात न ठेवता या जगाचा निरोप घेता यावा आणि अशी इच्छा मनात निर्माण व्हावी म्हणजेच मुक्तीची इच्छा मनात निर्माण होणं. आपणही सगळे या सुंदर विचारांना अनुभवूयात आपल्या आजच्या नाटाचे अभंग या कथेमधून. कथा सादर करत आहेत धर्माचार्य ॲडव्होकेट हरिभक्तीपरायण शंकर महाराज शेवाळे. हरि ओम. योऽन्त प्रवेश मम वाचमिमां प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यावंशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. अलङ्कापुरी रम्यसिंहस्तनस्थ पदं भोजतेजं स्फुरदिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. दीपावलीच्या पूर्वप्रभेला उद्यापासून दिवाळी चालू होते. घराघरात दिवे लागतील, घराघरात आनंद उत्सव साजरा होईल. त्याच्या आणल्या दिवशी आपण भक्तीचा दिवा लावावा याच्यासाठी नाट या प्रकरणावर आपण बोलत आहोत. श्री कालभैरवनाथ ट्रस्ट तीर्थक्षेत्र खामुंडी यांनी आयोजित केलेला हा सोहळा आहे. खरं तर पुणे जिल्ह्यातलं असलेले पवित्र तीर्थक्षेत्र जिथं क्षेत्रपाल काशीपूर निवासी श्री कालभैरवनाथांचा वास आहे,
तुमच्या सर्वांवर महाराजांची कृपादृष्टी आहे आणि महाराष्ट्रभर आम्ही कथा कीर्तन करत फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो, पण कीर्तन ऐकणं सोपं आहे. कथा जन्माच्या अगोदरपासून चालू होतात तर वैकुंठ गमन असेल, समाधी सोहळा असेल, शेवटपर्यंत. पण नाटाचे अभंग ऐकणं हे फार बुद्धिवंताचं लक्षण आहे. ज्याची बुद्धी सतेज आहे, ज्याची बुद्धी ताकदवान आहे, ज्याचा परमार्थ मुरला आहे, त्यालाच नाटाचे अभंग श्रवण करता येतील. आणि तुम्ही गत 4-5 दिवस मी पाहतोय पापण्यासुद्धा पाडत नाही. याचा अर्थ तुम्हाला तहान लागलेली आहे, पाणी पाजणारा भेटायला पाहिजे होता. काय पाहिजे होतं? वाक्य ध्यानात ठेव. परमार्थात चांगलं ऐकणारे सुद्धा असतात. म्हणून आज या वसू बारसेच्या दिवशी परमार्थाची तृष्णा अमृतमय गोरसानं कामधेनु गायीची पूजा करत असताना आपण या वसू बारसेच्या दिवशी नाटाच्या अभंगानं आजचा सूर्य पाहतोय, सगुण भक्तीची पहाट करतोय. झी टॉकीज असेल या माध्यमातून घराघरामध्ये आज सगुण भक्तीची पहाट होणार आहे. पहिला दिवा लागेल, दुसरा दिवा लागेल, पण या जगताना मनुष्य जीवनामध्ये पहिला दिवा सगुण भक्तीचाच लावावा लागतो. त्यावेळी मुक्तीपर्यंतच्या दिव्यापर्यंत जाता येत असतंय. आणि म्हणून नाट प्रकरणातील अजून एक महत्त्वाचा अभंग चिंतनासाठी निवडलाय. हा अभंग सगुण भक्तीची श्रेष्ठता प्रतिपादन करणार आहे. आणि नाट प्रकरण हे सगुण भक्तीचं अन्वेषण करणारं प्रकरण आहे. आणि म्हणून हा अभंग आजचा अवघ्या दशा येण्याची साधती या अभंगानं आजच्या दिवसाची आपण सुरुवात करतो. अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयीची मूर्ती, भावशुद्धी जाणूनिया, बीज आणि फळ हरीचे नाम, बीज आणि फळ हरीचे नाम, वेद पुरुष नारायण, योगियांचे ब्रह्मशून्य, मुक्त आत्मा परिपूर्ण, तुका म्हणे सगुण भय आमा, बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळा कळांचे वर्म, निवारी सकळ निवारी सकळ बीजानी फळ हरीचे नाम, बीजानी फळ हरीचे नाम, नाम. अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयीची मूर्ती, भाव शुद्ध जाणोणी. नाट प्रकरणातला अतिशय महत्त्वाचा अभंग आहे. हा अभंग सगुण भक्तीची श्रेष्ठता दाखवतो, सगुण भक्तीची श्रेष्ठता प्रतिपादन करणारा अभंग आहे. नाट प्रकरण हे सगुण भक्तीचं अन्वेषण करणारं प्रकरण आहे. बरं, सगुण भक्ती जरी दुर्बलानं करायची असली, मी कालच्या दिवसात सांगितलं, तरी पाहिजे तेवढी ती सोपी नाही की कुणालाही करता येईल. पाहताना जेवढी सोपी वाटते सगुण भक्ती, तेवढी करताना प्रत्यक्षात मात्र ती अवघड आहे.
तिचं अन्वेषण संतांनी जागोजागी केलं. काय बुवा सगुण भक्ती आहे, कुणी करावी, सगुण भक्तीमध्ये काय अडचणी आहेत आणि सगुण भक्ती केल्यानं परिपूर्णता काय प्राप्त होते याचं अन्वेषण, चिरफाड, ऑपरेशन संतांनी जागोजागी केलं आणि सामान्यांच्या हातात काही रहस्य टाकून दिली. खरं तर वेदाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर ईश्वर प्राप्तीचे 3 मार्ग वेदानं सांगितलेले आहेत. कोणत्याही रस्त्यानं जायचं तर त्याला मार्ग पाहिजे. मार्ग चुकला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही. चालत असेल तर मार्ग मिळाला पाहिजे. वेदानं 3 मार्ग सांगितले. कोणत्याही तलावात उतरायचं असेल तर घाट पाहिजे. तसे 3 घाट आहेत सगुण भक्तीच्या तलावात उतरताना. पहिला आहे कर्म, दुसरा आहे उपासना आणि तिसरा आहे ज्ञान. या 3 घाटाशिवाय सगुण भक्तीमध्ये उतरता येत नाही. वेदानं 3 मार्ग सांगितले. आता काही शास्त्रकार काय सांगतात, तुम्हाला ईश्वर प्राप्ती या तिन्हींच्या समुच्चयानं करता येतील. काय करता येईल? समुच्चय मार्ग सांगितला काही शास्त्रकारांनी. तर काही शास्त्रकार या एका मार्गानं तुम्ही देवाकडे जायला क्रमसमुच्चय असं म्हटलं. 2 वेदांताचे मार्ग आहेत, एक समुच्चय मार्ग. सीडीवरून चढताना एकदम शेवटच्या पायरीवर जाता येत नाही. जिन्यानं चढताना कधी कधी एक पायरी करूनच तुम्हाला जावं लागतं की पहिल्या पायरीवर पाऊल ठेवला आणि शेवटच्या पायरीवर ठेवला असं कधी होत नाही. म्हणून काही शास्त्रकारांनी ईश्वर प्राप्तीमध्ये तिन्हींचा समुच्चय मार्ग सांगितला वेदांतानं. या तिन्हींची गरज आहे पण एकत्रित तिन्ही करता येत नाही. कर्म, उपासना आणि ज्ञान हे काय तिन्ही एकत्र करता येते काय? तर काही शास्त्रकार असं म्हणतात तुम्ही एका मार्गाने ईश्वराकडे जा. पहिलं निष्काम कर्म करा, निष्काम उपासना करा आणि मग ज्ञानाचा अनुभव चाखा. वेदांत शास्त्र समुच्चय सांगतं, ज्ञान, उपासना, कर्म समुच्चय सांगतं, पण समसमुच्चय सांगत नाही, क्रमसमुच्चय सांगतं. काय सांगतं? वेदांताची परिभाषा आहे. ते तुम्हाला सांगतं पहिलं तुम्ही निष्काम कर्म करा. आता कर्माबाबत सुद्धा गफलत येत आम्हाला. आम्ही नुसतं गीतेतला एकच श्लोक म्हणतो बरं का, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आम्ही तेवढंच म्हणतो. म्हणजे कृष्णाला असं म्हणायचे का? जे कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना तुझ्या हक्काची जर प्रॉपर्टी तुझ्या भावांनी दिली नाही तर त्यांच्याबरोबर युद्ध कर. काय सांगतात? आणि इकडे काय म्हणतात? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु. म्हणजे काय म्हणायचे कृष्णाला? गाडीत बस पण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचला नाही पाहिजे असं म्हणायचे का? महिनाभर काम कर पण पगार मागू नको. तू जेव पण पोट भरलं नाही पाहिजे असं कृष्णाला म्हणायचे का? या गीता प्रति छापणाऱ्यांनी पहिल्याच पानावर लिहिले हा अध्याय वाचल्यावर काय फळ मिळेल, दुसरा अध्याय वाचल्यावर काय फळ मिळेल, तिसरा अध्याय. आणि इकडं म्हणायचं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु. कर्माची व्याख्या काय? वेदांत शास्त्रानुसार क्रमसमुच्चयानंच तुम्हाला सगुण भक्तीकडे जाता येईल. निष्काम कर्म, अंतकरण स्वच्छ करून अंतकरणातला आत्मज्योतीचा प्रगल्भ प्रकाशामध्ये तुम्हाला कर्म करावं लागेल. समसमुच्चय म्हणजे काय? एकाच वेळेस कर्म, उपासना आणि ज्ञान हे एकाच वेळेस करायचं. आणि जीवाला ते शक्य नाही, कदापि शक्य नाही. किंबहुना याच्या मागेही कुणाला ते शक्य झालं असं माझ्या ऐकिवात नाही. कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्हींचं अनुष्ठान एकाच वेळेस कधीच करता येत नाही जीवाला. जीव दुर्बल आहे त्या बाबतीत. जीव दरिद्री, अभाग्य आहे.
मग पहिलं काय करायचं तर निष्काम कर्मयोग करायचा. प्रत्येक गोष्टीत निष्काम कर्मयोगानं राहायचं. तुम्ही असून नसल्यासारखं राहायचं. मला सांगा, संसारात असावं का दिसावं? जोरात बोला ना. संसारात असावं की दिसावं? अजून त्याच्यावर सुद्धा आम्ही कन्फर्म नाही. संसारामध्ये दिसावं, असू नये. आलिप्त कमळ मगाशी प्रमाण म्हटलो ना आपण, ते जळी जैसे. आणि म्हणून संसार वाढावा, अडचण नाही. प्रत्येकाची इच्छा असते वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, प्रत्येकाची इच्छा असते. पण तुकोबरायांसारखे जे महात्मे जन्माला आले त्यांनी निष्काम कर्मयोग स्वीकारला पहिला. बरं, तुकोबरायांना वेदांत माहीत नव्हते. कोणत्या विद्यापीठाचे पदवीधर होते तुकोबराय? कुठं PhD केली होती? तुकोबराय जे जे बोलले, शास्त्र पाहून बोलले नाही. शास्त्रात आपलं शब्द बसतात की नाही हे तुकोबरायांनी पाहिलं नाही. शास्त्र शोधित आली तुकोबरायांच्या शब्दाला. महाराज, आम्हाला तुमच्या शब्दात जागा देतात का? याचं कारण निष्काम कर्मयोग आहे. निष्काम कर्मयोग. तुकोबराय सहज बोलले तरी वेद त्यांच्या घरी पाणी भरतो. काय करतो? तुका जरी सहज बोले वाणी, वेद पाणी भरतो घरी. काय ताकद आहे! याला निष्काम कर्मयोग म्हणायचं. आमचा निष्काम कर्मयोग नाही. तुकोबरायांचा निष्काम कर्मयोग ऐकायचा आहे तुम्हाला. नका मजपाशी वदो प्रपंचाचे विशी, आता न ऐकावे कानी मज देवा विनवानी, आता मज सहावे सर्वता संसार गंधीचे, आता मज न सहावे सर्वता संसार गंधीची हे वार्ता. आता माझ्याजवळ देवाशिवाय काही बोलूच नका, प्रपंचाचं माझ्यापाशी काही बोलू नका. या कानांना आता ते ऐकण्याची सवय राहिली नाही. आता मजपासी नका वधू. आणि आपण तर प्रपंचाशिवाय काही बोलतच नाही. भजनाला जरी बसलं तरी एक अभंग झाल्यावर म्हणतं कसं काय सुनाचं कसं काय चाललंय, नातवंड काय म्हणतात. किंबहुना भजन. ज्ञानोबराय म्हणले भजन कसं आहे? संसाराचेच कारण. कसं आहे? हे संसाराचंच कारण आहे. तुम्ही भजन करता पण त्या भजनामध्ये रत नाही. निष्काम कर्मयोग कोणताच नाही. तुम्ही आलात, तुमचं घर पाठीमागून येणाऱ्यांची ठेव आहे, तुमची मुलगी जावयाची ठेव आहे, तुमचा मुलगा सुनेची ठेव आहे, तुमचा देह स्मशानाची ठेव आहे. एक दिवस ठेवीदार येणार आहे आणि ठेव घेऊन जाणार आहे. त्याच्या उड्या मारायच्या भानगडीत पडू नका. तुमचं घर वस्ती कर वस्ती आला. प्रातःकाळी एकनाथ महाराज म्हणतात, पक्षी अंगणात उतरतात. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते. ते का गुंतो निया राहते, ते का गुंतो निया राहते, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. गुंतो निया राहते, देका गुंतो निया राहते, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. या आपल्या घरातल्या जुन्या महिला चैत्राच्या महिन्यात वाळवण घालायच्या. वाळवण घातलं का दिवसभर कडक ऊन. पण पक्षी बिचारे
माणसासारखी साठवणूक करीत नाही ते. आपण 5-5 पिढ्यांचा विचार केला की नाही मला कोरोना आल्याच्या नंतर एकानं घरात विचारलं आपल्या किती पिढ्या बसून खातील. ते म्हणले 2-3 पिढ्या बसून खातील. म्हणला माझी 4थी पिढी काय खाईन? घुगऱ्या खाईल. तू शांत राहा. किती वर्षाचा विचार करतो, किती ज्या पिढ्या तुला विचारणार सुद्धा नाही, तुझा फोटो सुद्धा लावणार नाही. आपण जाळून आलो की वेगवेगळ्या घरातून आलेल्या भाज्या आणि भाकरी याच्यावर जोरात ताव होतो. रोजच्या पेक्षा पंगत जोरात होते. काय होते तुम्हाला अंदाज नाही. किती दिवसाचं दुःख आहे. नातेवाईक स्मशानातून निघून जातात, घरातले घरी निघून जातात, कडू घास काढला जातो, वेगवेगळ्या घरातून भाज्या भाकरी येतात, त्याच्यावर ताव होतो आणि अग्नी सवे जळे कलामी. भगवान बुद्ध सांगतात तुम्हाला खरं ज्ञान पाहिजे ना शिष्या, स्मशानभूमीत बसत जा. मंदिराचं दर्शन नाही घेतलं तरी चालतंय, स्मशानभूमीचं दर्शन घेत जा. ज्या घरात मयत झालंय ना त्याच्या दारापुढे जाऊन उभं राहत जा. कशी लोक रडतात, काय चर्चा चालते, कशी लोक जमा होतात. मेल्यावर सगळे येतात, जिवंतपणे कुणी येत नाही. मेल्यावर दूरचा नातेवाईक सुद्धा येतो, भाड्याने गाडी करून येतो. कदाचित पाहायला येत असतील खरंच मेलाय का. येतात, रडतात लोक, रडतात लोक. शिष्या, स्मशानभूमीत जा. ज्यावेळी प्रेत पेटून सगळी लोक घरी निघून जातात ना, त्यावेळी त्या जळणाऱ्या प्रेताकडे पहा. तुला मोक्षाची प्राप्ती होईल. काय होईल? खरी उद्विग्नता त्याच वेळेस येत असते. मी ज्यावेळी विद्यापीठात शिकत होतो ना, त्यावेळेस कधीतरी गाडी असायची आमच्या इकडून. सकाळी 7:30 वाजता भीमाशंकर पुणे गाडी. आई डबा करून द्यायची. कधी कधी सकाळी उरकायचं नाही, गाडी पकडायची. दुपारी जातपर्यंत तर डबा खराब होऊन जायचा. औंधला उतरायचं, एका नातेवाईकाची सायकल घ्यायची, मग विद्यापीठात जायचं. आणि परीक्षा असली की लवकर निघावं लागायचं. त्या औंधच्या स्मशानभूमीमध्ये पुण्याकडे मी बसायचं. मोठी स्मशानभूमी आहे त्या परिसरात. तिथे एक वेडाई आलेला असायचा बरं का. त्याचं नाव रमेश होतं. पण कोणाचाही अंत्यविधी असू द्या, ते येणार म्हणजे येणार. तो तिथंच स्मशानभूमीतच असायचा. आणि स्मशानभूमीच बरी आहे तुम्हाला वाटतंय. मला एकानं विचारलं, शंकराची मंदिरं सगळी स्मशानभूमीकडेच काय आला? म्हणलं शंकराला वाटलं गावातल्या भूतांपेक्षा इकडची बरी आहेत. कुणाची? गावातली कधी उठत्यात, इकडची उठत नाही. स्मशानभूमीसारखं पवित्र दुसरं काय तिथं. काय बॉक्स जाळायला तुम्ही तिथं नेलंय. खरी स्मशानभूमीत आपलं घर आहे. आपला आजा कुठं मेला, आपला पंजा कुठं मेला, आपली आजी कुठं मेली? म्हणले ओसरीवर बसल्या बसल्या गुचकी लागली मेली. आई कुठं मेली? पुढच्या दालनात. जिथं प्राण गेला त्या घरात AC लावून टीव्हीचा रिमोट हातात घेऊन घोरून झोपतय. आणि जिथं फक्त बॉक्स जाळायला नेलं तिथं कसली आलीत भूत. तिथं प्राण तर कधीच निघून गेला, त्याच्या प्रवासाला निघाला तो. स्मशानभूम्या अशी विद्यापीठ आहेत. म्हणून ही मंदिरं गावाच्या बाहेर पाहिजे आणि स्मशानभूमी गावाच्या चौकात पाहिजे. कुठं पाहिजे? मंदिरात जाऊन लोक सुधरतील असं काही नाही. मंदिरात जाऊन लोक सुधारणार नाही. आणि तुम्ही मंदिरात जरी दर्शनाला गेला तरी तुम्हाला मृत्यू आठवेलच याची गॅरंटी नाही. पण अर्ध जळालेली प्रेते जर पाहिली तर तुम्हाला देव आठवल्याशिवाय राहणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून स्मशानभूम्या चौकात पाहिजे. चौकात रोज प्रेत जळताना पाहिली पाहिजे. आणि मग याला कळेल की मला कर्म नीट करायचे. काय? त्यावेळी निष्काम कर्म होईल. काय होईल? मरताना सुद्धा पापी सुद्धा साधू बनतो. वाक्य ध्यानात ठेवा. रावणासारखा साधू झालाय मरताना, बाकी तर लांबची गोष्ट आहे.
तुम्ही आम्ही काय होणार नाही, पण मरण डोळ्यापुढं पाहिजे. आणि ज्याची भीती वाटते ना ते सारखं डोळ्यापुढं पाहिजे, त्याशिवाय निष्काम कर्मयोग होत नाही. कळत पहा, मी निष्काम कर्मयोगावर बोलत होतो. सारखं पुढं पाहिजे. आणि मरण एकदाच येतं, पण भीती किती आहे? आयुष्यभर आहे, क्षणाक्षणाला आहे. मरण येतं किती वेळात? एका क्षणात. अरे जगण मरण एका श्वासाचं रे अंतर. श्वास थांबला गेलं. पण आयुष्यभर टेन्शन मध्ये आहे त्या मृत्यूच्या. पण ज्याला निष्काम कर्मयोग करायचा आहे त्याचं जीवन सुंदर असलं पाहिजे. पण माणसाला कळत नाही त्याचा निष्काम कर्मयोग नाही. माणसाला चोखण्याची सवय लहानपणापासून होती बरं का. फार वाईट आहे ही चोखण्याची जी सवय आहे ना, ती वाईट आहे. जेव्हा तो जन्माला आला तेव्हा जन्मताच आईचे स्तन चोखायला लागला. काय झालं? लहान लेकरू जन्माला आलं की स्तन चोखायला सुरुवात केली. त्यानंतर थोडा मोठा झाला, आता अंगठा चोखायला लागला. आणखी थोडा मोठा झाला, आता आंबा चोखायला लागला. ऊस चोखू लागला आणि पूर्ण वाढला, विकसित झाला. चोखण्याची सवय वाईट आहे, मी सांगत होतो. जन्माला आल्याबरोबर आईचे स्तन, थोडा मोठा झाला अंगठा, थोडा मोठा झाला आंबा, ऊस चोखू लागला. खरं तर माणूस मोठा झाला आणि रक्त शोषण करू लागला. मच्छर आणि माणूस दोघंही चावतात, पण मच्छर फक्त रक्तच शोषून घेतं, माणूस घरच्या घरच चोखून घेतो, शोषण करून घेतो. वाक्य ध्यानात ठेवा. खरं तर माणूस चावतो तेव्हा काहींची घरं उद्ध्वस्त होतात. मानवाला जर उन्नतीचं शिखर गाठायचं असेल तर त्यानं या सवयी सोडल्या पाहिजे. मी मगाशी बोललो, काही जणांनी आईचे स्तन चोखले, थोडा मोठा झाला अंगठा चोखला, त्याच्यानंतर आंबा चोखला, आणि आता लईच मोठा झाला काहींनी गावच्या गावं चोखली, काहींनी तालुक्याच्या तालुकं चोखले. काय निष्काम कर्मयोग घडेल त्यांच्याकडून मला सांगा. आणि म्हणून आमचं जीवन निष्काम कर्मयोगावर आधारित असलं पाहिजे. कर्म करताना ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर, ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. मगाशी बोललो ना मी, तर त्याप्रमाणे कर्म पाहिजे. जे करायचंय ते भगवंताला अर्पण केलं पाहिजे, आणि जे देवाला अर्पण करायचे ते शुद्ध असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? निष्काम असलं पाहिजे. आणि ते निष्काम कर्मच तुम्हाला जीवन सुगंधित करत असतं. आणि म्हणून पण हे कळेल कुणाला? पंथ पुढीलाशी चालता न कळे, मागीलांनी डोळे उघडावे. पुढचं चालणाऱ्याला कळालं पाहिजे. आणि कुणाला कळालाय ते कुठं गेले? तर वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गी चालिलो, नकळेची विषय अंदा म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरा कर्ण कार्य हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निर्वतलो. धर्म जागो निवृत्तीचा तेने फेडिले पदर. काय केलं त्यानं? पदर फेडले निवृत्ती दादानं. हेच खरं वैशिष्ट्य आहे. मग निष्काम कर्म करताना काय करावं माणसानं? वाचा बोलू वेद नीती, आणि करू संत केले संती करू ते. आम्ही काय बोलू? वाचेनं वेद नीतीच बोलू, आणि संतांनी जे केलंय तेवढंच करू. आम्ही उपद्व्याप करायची गरज नाही, बाहेर डोकवायची गरज नाही. ज्ञानेश्वरी असं सांगते, सुखाई लागता सर्वता, झोंबती प्रपंच परमार्था. तुमचा परमार्थ सुद्धा प्रपंच करण्यासाठीच आहे. कशासाठी? कसं निष्काम कर्मयोग घडेल मला सांगा. मंदिरात ज्या गर्द्या दिसतात की नाही, हे काय भक्तांच्या आहे असं नाही. 90.99% भक्त नाही. केलेल्या पापाच्या भीतीपुटी देवाचा आश्रय. काय बोललो मी? केलेली पाप तुम्हाला झोप येऊ देत नाही. निष्काम कर्मयोग नाही. अरे तुम्हाला गोळ्या खाऊन झोपलं तरी झोप येईना, एवढी पाप झालीत. आणि त्याचा पिक्चर लागतो रात्रीचा, रात्र लोक जागे आहेत. बायको म्हणती कायला उठून बसले, ते म्हणते नाही स्वप्न पडलं. स्वप्न पडलं नाही पागल, पिक्चर लागला. काय लागला? कसा निष्काम कर्मयोग. देवापाशी जाणारे सुद्धा काय सगळेच भक्त आहेत असं काही नाही.
काही जण मंदिरात दिसतात, देवाचं दर्शन घेण्यासाठी जात नाही, देवाला दर्शन देण्यासाठी जातात. असे सुद्धा महाभाग आहेत काही. काही जण पाहतात देवाला कोणती कपडे घातले, देवाची सजावट कोणती झाली. काही जण असे मी दर्शन घेतो हे कोण कोण पाहतंय मला, हे पाहण्यासाठी सुद्धा जातात. निष्काम कर्मयोग नाही. आणि म्हणून सुखाही लागता सर्वता. सगळं सुखच पाहिजे, प्रपंच सुखासाठी आणि परमार्थही सुखासाठी. बरं, दुःख व्हावं असं कुणाला वाटतं? मजलागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कुणाला वाटतं असं? विचारही करू शकत नाही. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्य नेच्छन्ति मानवा. पुण्यानं फळ मिळतं पण पुण्य कुणी करत नाही. पापानं फळ मिळत नाही पण पाप केल्याशिवाय लोक राहत नाही. किती अवघड आहे बघा. माहिती आहे पापानं फळ मिळतच नाही. पण तुम्हाला सांगू, मग विधीची वाप चुकवी. काय ज्ञानोबराय म्हणतात? अन्याय बीज वाफवी आणि कुकर्माचा करवी राब जरी. अन्यायाचं बीज पेरता. बाबळी लावल्यावर आंबे खायची वाट काय पाहता तू? बाबळी लावल्यावर कशात झाड येणार? आंबे यायची वाट पाहायचीच नाही तुम्ही. तुम्ही जे लावलंय तेच उगावणार. वाक्य ध्यानात ठेवा. एक नवरा बायको आपल्या पोरांना सासू सासऱ्यांना सोडवायला वृद्धाश्रमात गेली. ती बाई राहूनच देईना. नवऱ्यानं विचार केला जाऊ दे वृद्धाश्रमात येऊ सोडून. वृद्धाश्रमात नेऊन सोडली आणि परत आल्यावर नातवाचं प्रेम असते आजीबाबांनो. त्या नातवानं आईबाबाला विचारलं आजी बाबा कुठे आहेत? ती म्हणली त्यांना वृद्धाश्रमात सोडून आले. ते पोरगं म्हणलं मम्मी पत्ता आणला का वृद्धाश्रमाचा? ती म्हणली आता काय करायचे पत्त्याचं? आपल्याला परत भेटायला जायचं नाही. पण म्हणला पत्ता आणलाय का? ती म्हणली कशाला लागतो तुला पत्ता? म्हणला तुम्ही दोघं म्हातारा म्हातारी झाले. अन्याय बीज वाफवी. तुम्हाला वाटत असतंय पण तुमची पोरं तुमच्या पुढची आहेत. कुकर्माचा करे राब जरी. तुम्ही कुकर्माचा राब करता. घरामध्ये असंच आहे. तुम्ही चांगल्या कपात चहा पिता आणि म्हातारा म्हातारीला दांडा तुटलेला कप ठेवता. पोरग म्हणलं आई जपून ठेव कप. म्हणले कशा? पोरानं विचारला बाबाला का ग अशा दांड्याच्या बिगर दांड्याच्या कपा? बाबा त्यांचा हात थरथर कापतो आणि अनेक कप फुटले म्हणून आता परमनंट बिगर दांड्याचा केला. पोरग म्हणलं आई जपून ठेव बरं. आई म्हणली कशाला? मग तुमचे हात थरथर कापायला लागल्यावर मी दांड्याचं नुकसान थोडी करणार आहे. बिगर दांड्याचाच कप तुम्हाला कामाला येईल. अन्याय बीज वाफवी. बीज पेरोनिया तिची घ्यावे फळ. दोरलीस केळ कैसे लागे. दोरलीस केळ कैसे लागे. बीज पेरोनिया वद कैचे नावे. दोरलीस केळ कैसे लागे. दोरलीस केळ कैसे लागे. जे बीज लावाल त्याचंच फळ येणार तुम्हाला. केळ पाहिजे तर केळीचं झाड लावा ना. तुम्ही लावता वेगळं झाड. दुर्दैव आहे सध्या विधीची वाफ चुकवी. अन्याय बीज वाफवी. अन्याय आणि कुकर्माचा करवी राब जरी. तरी तयाचे सारिके असंबल पाप पिके. मग कोटी दुःख भोगी जीव. ज्ञानोबराय म्हणतात दुःख भोगतय पण यानं बीजच पहिलं तसं लावलंय. काय केलंय? म्हणून ज्ञानोबरायने सांगितलं तैसा स्वधर्मू जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाश जैसा. म्हणून तुमचं धर्म पाहिलाय का तुम्ही निष्काम कर्मयोगाची एक पायरी चढली पाहिजे सगुण भक्तीकडे जाताना. दीप विजला की अंधार का? दीप विझवल्यावर अर्ध्या तासानं प्रकाश जातो असं काय आहे का? दीपासवे हरपला प्रकाश जैसा.
प्रकाश संपून जातो. तैसा स्वधर्म जरी लोपला, तुमचा स्वधर्म लपला किंवा लोपला तर सगळ्या सुखाचा थारा संपला म्हणून समजा. तुम्ही कर्म करताना जर निष्काम कर्मयोग केला नाही, ज्याचं गुंतलंय ना त्याला दुःख आहे नाही भेटल्यावर. लग्नात बाई लग्न लागलं आणि ती बाई गेली, निघाली, गेटपर्यंत गेली आणि परत माघारी आली. वरमाईला भेटली, म्हणली येते बरं का ताई. ती म्हणली बरं झालं बाई तुम्ही आला, गरिबाच्या लग्नाला आलात, पत्रिका नाहीतरी आलात, किती उपकार झाले. ती परत गेली विशी त्या गेटपर्यंत, कमाणीपर्यंत, आणि परत माग आली, म्हणली येते बरं का ताई. ती म्हणली बरं झालं बाई आलात, नातेवाईक आले नाही काही काही, पण तुम्ही कुणाचं कोण पण आलात. परत गेली गेटपासून परत माग आली, येते बरं का ताई. निष्काम कर्मयोग नाही ना. आता वरमाई शहाणी असेल तर तिच्या ध्यानात आलं पाहिजे हिला लुगडं द्यायचं राहिलं म्हणून. वरमाई येडपट असेल तर तिला काय कळायचं नाही. पण गुंतलेलं ज्याचं आहे त्याचा निष्काम आली ना, अक्षदा टाक, बस संपला. आशीर्वचन त्या अक्षदाच्या रूपाने टाक, त्यांना अक्षय सुंदर जीवन त्यांचं प्राप्त होते, निघून जा. पण निष्काम कर्मयोग नाही, ज्याचं अडकलंय त्याचं जीवन आहे. आणि म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम उपासना, नंतर ज्ञानाद्वारे ब्रह्मप्राप्तीचे हे क्रमसमुच्चय आहेत. हे एकदम मिळवता येत नाही, ह्या उपासना नाही. पहिलं निष्काम कर्मयोग, नंतर उपासना निष्काम, आणि मग ज्ञानाद्वारे ब्रह्मसंबंध घडून आणायचा. काय करायचं तेव्हा सगुण भक्ती. आता काय हे सगळं करत असताना क्रमसमुच्चयानं जावं लागतं, एक एक पायरीवर चढत. एकदम सगळ्या पायऱ्या चढता येत नाही, ती उपासनाच होत नाही. पण याला मनुष्याला काही बंध आहेत. कोणते बंध आहेत? मल आहे, विक्षेप आहे आणि आवरण आहे. 3 बंध आहेत बरं का. एवढं सगळं का सांगतोय, जरा जडे पण ऐका. या सगळ्यापेक्षा सगुण भक्ती किती श्रेष्ठ आहे एवढंच मला तुम्हाला दाखवून द्यायचे, पटवून द्यायचे. मग अवघ्या दशा येण्याची साधती इथं मी येणार आहे. या 3 दोषामुळे, कोणत्या? मल, विक्षेप आणि आवरण, या 3 दोषामुळे जीवाला ब्रह्माचा साक्षात्कार होत नाही. आणि ब्रह्मापासून जीव विभक्त असल्यामुळं, लांब असल्यामुळं त्याला बंधतेचं दुःख भोगावं लागतं. बरं, हे 3 दोष आहेत ना, मल, विक्षेप, आवरण. आता हे कळणं सुद्धा गरजेचं आहे. काहींना कळतच नाही. मल कशाला म्हणायचं, विक्षेप कशाला म्हणायचं, आवरण कशाला म्हणायचं. एक तर सासू अशी होती, नुसती सुनेला त्रास करायची आणि म्हणायची तुझ्या बापानं सगळं दिलं हुंड्यात पण बम दिला नाही. काय म्हणायची? रात्रंदिवस तिचं बम 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 बॉम्बा बोंब चाललेली असायची. ते लेकरू वैतागलं, बापाकडे गेलं, म्हणजे बाबा तिच्या मड्यावर एकदा बम घाला, नाही तर माझ्या मैतीला तरी या. इतका सासूरवास. ते बाप गेलं नारायणगावला, आलं बम घेऊन बिचारं. बाप काय, मुलीचा बाप लेकीसाठी काही करील, काही करील. तुम्हाला सांगू का, बापाचा जीवच लेकीत अडकलेला असतो. मरताना सुद्धा यमाला म्हणते थांब, माझी बाई अजून आली नाही, ती आल्यावर मला घेऊन जातो. बाप असतो. कोण असतो? थांब, माझ्या बाईला पाहू दे, एकदा डोळे भरून पाहू दे. मरताना पोरांना सांगून जाते की माझ्या बाईकडे लक्ष ठेवा. तो बाप असतो. आणि तुम्हाला एक सांगू का, पोरीचं लग्न झालं की बापाची काळजी घेणारी व्यक्ती संपली घरातली. आणि बाप एकदा गेला का लेकीचा आधार संपला, कुणी राहत नाही. चपला काढायची जागा संपली, विचारणार कुणी राहिलं नाही. अख्ख्या घराची काळजी बाप घेतो, पण बापाची काळजी लेक घेते. लेकीवर विशेष जीव आहे. आणि लेकीचा जीव किती बापावर सांगू का, नवरा शोधताना सुद्धा माझ्या बापाचे गुण त्याच्यात आहे का हे शोधते ती लेक असते. रोज फोन करते आईच्या मोबाईलवर, कुठं पण पहिला प्रश्न आहे, आईला विचारित नाही तू कशी आहे,
पहिला प्रश्न विचारते, माझे पप्पा कसे आहेत? काय म्हणते, कसे आहेत ग ते? लग्न करून जाताना सगळं गाव रडतंय, ही बी आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडते. पण आईला एकच सांगते, बघ माझ्या बापाला जेवायला देऊ नको, पण त्याला ऊन बोलत जाऊ नको. काय म्हणते, त्याला डायबिटीज आहे त्याच्यावर भांडत जाऊ नको. ती लेक असते, ती लेक असते. मरेपर्यंत माणूस मेला ना, मड पडलेलं असते, कुणी रडत नाही. तंबाखू चोळता चोळता राजकारणाच्या गप्पा मारतात, पण सकाळी ओढ्याच्या बाजून आवाज येतो, पप्पा आई अरे मड्यावर पडू पडू रडते, कारण तिचा आधार संपलेला असतो सगळा. ती लेक असते. बाप बाप आहे, लेक लेक आहे, पण बापाचा जीव असतो. बाप काही करतो, सावकाराचे उंबरे अश्रूंनी धुईन, पण लेकीला सुख देईन. गावात कधी कोणाच्या पाया पडत नाही, पण जावई बापूच्या 100 वेळा पाया पडते. बापू सगळं दिलं बरं, सोन्याचा तुकडा दिला होता, माझ्या सोन्याच्या तुकड्याला जीव लावा. जावई बापू तिला बोलत जाऊ नका ओरडून. जावई बापू तिला स्वयंपाक करता येत नाही, भाकरी कच्च्या राहतात, तिला ओरडत जाऊ नका. तो बाप आहे.